माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळांना महायुती सरकारमध्ये मात्र मंत्रिपद मिळालंच नाहीये आणि त्यावरून छगन भुजबळ प्रचंड नाराज आहेत। मात्र भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिपद का दिलं नाही, नेमकी याची कारणं काय आहेत? साम टीव्हीच्या ही सगळी कारणं हाती लागली आहेत। भुजबळांनी नाशिकमध्ये आपल्याच पक्षाविरोधात काम केलं अशी तक्रार राष्ट्रवादीच्याच आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच भुजबळांना मंत्रिपद दिलं तर एकत्रित राजीनामा देऊ असा इशारा सुद्धा आमदारांनी अजित पवारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकत्रितच आपण पाहतोय की छगन भुजबळ हे नाराज आहे, त्यांना मंत्रिपद दिलेलं नाहीये आणि अशामध्ये आता नेमकं त्यांना मंत्रिपद न देण्याची काय कारण आहे ही साम टीव्हीवरती तुम्ही पाहताय। तर ही कारणं नेमकं काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूयात। नाशिक राष्ट्रवादीमध्येच छगन भुजबळांच्या विरोधात नाराजी दिसून येते। पंकज भुजबळांसाठी बळजबरी विधान परिषदेची आमदारकी घेणं वरिष्ठांना पसंतीस पडलेलं नाहीये। समीर भुजबळांच्या अपक्ष उमेदवारांना सुद्धा महायुतीतले पक्ष नाराज झालेत। नाशिकच्या सर्व आमदारांची भुजबळांना मंत्रिपद न देण्याची मागणी होती। मंत्रिपद दिलं तर एकत्रित राजीनाम्याचा इशारा सुद्धा नाशिकच्या आमदारांनी दिला होता आणि त्यामुळेच अजित पवारांनी त्यांना मंत्रिपद न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे।